हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम टम्म फुगलेली कुरकुरीत एकदम चविष्ट आणि टेस्टी अशी बटाटा भजी होतात। बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते। एकदम कुरकुरीत आणि एकदम टम्म फुगलेली चविष्ट अशी भजी होतात। बघा, आतून एकदम छान होतात आणि एकदम छान अशी होतात। बघा, मस्त अशी चवीला छान लागतात। तुम्ही नाश्त्याला अशी बनवू शकता। गरमागरम भजी चहा बरोबर मस्त लागतात बघा। आणि याच्यामध्ये आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ घातलेलं नाही तरी पण ही टम्म फुगलेली आणि कुरकुरीत झालेली आहेत। तुमची पण भजी छान होतील, तुम्ही पण करून बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, मी बटाटा भजी बनवण्यासाठी 2 बटाटे असे मीडियम आकाराचे बटाटे 2 असे साल काढून घेतलेले आहे याची, आणि साल काढून मी पाण्यात ठेवले होते बघा असे। आता आपण याचे स्लाइस करून घेऊया बटाटा भजीसाठी। बघा, चिप्सच्या कटरने मी याचे स्लाइस करून घेते, असे स्लाइस पाडून घेते। बघा, आपण चिप्स कसे बनवतो तसे आपण याच्या स्लाइस बनवणार आहे। छान अशा बघा, ज्यादा जाड नाही पातळ नाही अशा या पद्धतीने बनवायच्या, म्हणजे छान होतात। ज्यादा जाड पण बनवायच्या नाहीत। बघा, या पद्धतीने मी स्लाइस करून घेते बटाट्याच्या। छान अशा आपण मस्त होतात बघा, पटपट असं आपण करून घेणार आहे। या पद्धतीने मी इथे सगळ्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत, मी पाण्यात घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये बघा स्टार्च आहे, त्यामुळे हे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे असंच आपण पाण्यात ठेवून देणार आहे। बघा, असंच पाण्यात ठेवायचं। आता आपण दुसरी तयारी करूया। इथे बघा, आपण 2 बटाटे घेतले होते, त्यामुळे इथे मी तेवढंच आपण बेसन घेणार आहे। या वाटीने 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घ्या। इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यासाठी मी 1 टीस्पून हळद घातलेले आहे। इथे पाव टीस्पून मी हिंग घातलेले आहे। हिंग जरूर घाला, म्हणजे छान स्वाद येतो। 1 चमचा मी इथे ओवा घातलेला आहे हातावर चोळून। चवीनुसार मीठ घालूया आपण, छान असं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आणि बघा, इथे मी मीठ घातल्यानंतर मी चिली फ्लेक्स घालते थोडे, मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते, तुमच्या आवडीनुसार घाला, छान स्वाद येतो। बघा, इथे थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत बघा मी। आणि त्यानंतर इथे बघा, मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडर घालू शकता। 1 चमचा मी घातलेला आहे। आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाण्याचा अंदाज घेत हे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। बघा, इथे मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालते आणि आपल्याला पाण्याचा अंदाज घेत घालायचं, म्हणजे बॅटर आपल्याला छान असं बनवून घ्यायचं आहे। ज्यादा पातळ नाही, ज्यादा घट्ट नाही, असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे, पण आपण सोडा घातलेला नाही। इथे मी बाजूला भजी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यातलं कडकडीत असं आपण मी ते अर्धी पळी तेल घालते। कडकडीत असं तेल आहे, कडकडीत गरम केलेलं ते याच्यामध्ये घालायचं, म्हणजे आपली भजी छान अशी टम्म फुगतात बघा। आणि हे तेल घातलेलं छान असं मी पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते। बघा, छान असं तेल घातल्यानंतर मिक्स करायचं भजी। बघा, यामुळे छान अशी टम्म फुगतात। आपण सोडा वापरलेला नाही, तेल घातलेलं आहे। इथे बघा, छान असं तेल घातल्यानंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा, भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, मी भरपूर अशी कोथिंबीर घालते बघा याच्यामध्ये बारीक चिरलेली। आता बॅटर तयार झाले की नाही कसं ओळखायचं बघा, इथे बघा, मी चमच्यावर थोडं बॅटर घेतलेलं आहे आणि अशी रेष ओढून घेते। बघा, इकडचं पीठ तिकडं जात नाही, तिकडचं पीठ इकडे येत नाही, म्हणजे आपलं हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। या पद्धतीने असं ओळखायचं। बघा, याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। कोथिंबीर घालायची म्हणजे छान स्वाद येतो बघा। कोथिंबीर घातल्यानंतर मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। बघा, व्यवस्थित असं या पद्धतीचं आपलं बॅटर पाहिजे। आता इथे बघा, पाण्यात घातलेले आपण बटाटे ते मी असे चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत, म्हणजे त्यातलं जे काही पाणी असेल ते खाली नितळेल आणि छान अशी भजी होतील। आपल्याला हे शेवटपर्यंत असंच ठेवायचं आहे। भजी आपल्याला करायची
जोपर्यंत आपण भजी बनवतोय तोपर्यंत असंच ठेवायचं आहे. बघा मी दाखवते आता. हे आपण बटाटा पिठामध्ये असं आपण सगळं पीठ लावून घ्यायचं याला सगळीकडे असं छान असं बघा व्यवस्थित पिठामध्ये मी असं घ्यायचं सगळं पीठ असं त्याला कोट करून घ्यायचं बघा छान असं. आणि जे जादा पीठ लागलं असेल तर थोडंसं काढून घ्यायचं आणि या पद्धतीने आपण असं पिठामध्ये घालून घेऊया बटाटा. या पद्धतीने पिठामध्ये घालून घ्यायचं बटाटा. बघा इथं तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आता हे बटाटा सोडून घ्यायचा बघा छान असा. तेलामध्ये असा बटाटा सोडायचा. बघा इथे आपला बटाटा छान असा बघा आपण सोडलेला आहे. बघा भजी आपला कसा छान फुलते बघा. बघा इथे मी भजी सोडून घेतलेले आहेत. आपली सगळी भजी छान असे बघा फुललेले आहेत, टम्म फुगलेले आहेत बघा. छान अशी टम्म भजी फुगलेली आहेत बघा. सगळी भजी छान फुललेली आहेत. आणि भजी तळताना आपल्याला गॅस थोडा लोच ठेवायचा आहे, म्हणजे आता आपण बटाटा घातलेला आहे तो छान कच्चा राहणार नाही, छान असा शिजला जाईल, मऊ होईल छान असा. मग त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरच हे भजी तळून घ्यायचे आहेत आणि लालसर कलरवर आपल्याला थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा. कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. बघा दोन्ही साईडने आपण ही भजी छान अशी तळून घेणार आहे बघा. पलटून आपल्याला छान अशी ही तळून घ्यायची दोन्ही साईडने कुरकुरीत अशी लालसर कलरवर आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहेत बघा. एकदम टम्म फुगलेले आहेत आणि चवीला छान होतात. तुम्ही या पद्धतीने करून बघा. आपली भजी बघा छान अशी बघा तळलेली आहे दोन्ही साईडने आणि टम्म फुगलेले आहेत बघा. ही भजी तळलेली आहेत. आपण काढून घेऊया. कलर बघा किती छान आलेला आहे. आता मी काढून घेते बघा छान अशी आणि बघा छान असं तेल नितळून आपण हे काढून घेऊया. बघा दुसरी बॅच सुद्धा मी त्याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. बघा दुसरी बॅच सुद्धा सोडलेली आहे, ती पण छान असं बघा. ती पण भजी छान असे आपले फुललेले आहेत. सगळे टम्म भजी फुगलेले आहेत बघा. आता पलटी करून आपण दोन्ही साईडने हे भाजून घेऊया बघा. छान असं आपल्याला हे भजी भाजून घ्यायचे आहेत बघा. मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. आणि दुसरी बॅच तळताना थोडा पहिला भजी सोडताना गॅस मोठा करायचा आणि नंतर लो करायचा बघा. छान असं आपलं भजी दोन्ही साईडने हे पण छान असं भाजून घेणार आहे आपण. आणि सगळीच भजी आपण छान असे या पद्धतीने करून घेणार आहे बघा. ही पण टम्म फुगलेले आहेत बघा. छान कलर आलेला आहे. आता ही पण भजी आपण काढून घेऊया आणि सगळी भजी या पद्धतीने करून घेणार आहे बघा. याला पण कलर मस्त आलेला आहे आणि छान झालेले आहेत. इथे बघा सगळी भजी छान झालेली आहेत. बघा तुम्ही आवाज ऐकलाच असेल. एकदम कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहेत आणि एकदम अशी छान अशी झालेली आहे. टम्म फुगलेली आणि कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत. आणि बिना सोडा घालता, बिना तांदळाचं पीठ घालता एकदम टम्म फुगलेली कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहेत बघा. एकदम मस्त होतात. तुम्ही अशी तुमच्या नाश्त्याला बनवू शकता आणि एकदम टेस्टी लागतात बघा. गरम गरम चहाबरोबर अशी भजी छान लागतात बघा खायला. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. एकदम अशी कुरकुरीत आणि आतून एकदम टम्म फुगलेली अशी ही भजी होतात बघा. बघा आतून एकदम छान अशी झालेले आहेत, मस्त अशी झालेली आहेत. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. तुमची पण भजी एकदम बटाटा भजी एकदम छान होतील, एकदम कुरकुरीत आणि एकदम टम्म फुगलेली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.